ते एंडिंगला चिप आहे यांच्याकडे आणि स्टार्टिंगला चिप नाही. जेव्हा यांचा व्हिडिओ दाखवता येते तेव्हा व्हिडिओ दाखवताना शेवटचा दाखवतात, स्टार्ट पॉईंट दाखवतच नाही. म्हणून या विद्यार्थ्याला सुद्धा 33 मार्क पडलेत, आपल्याकडे 33 सेकंद लागलेत आणि बाकीच्यांची अशीच बोंबे. एक जणाला 2 मिनिट लागले. 2 मिनिट लागणाऱ्या कसं काय पोलीस भरती अलीकडे 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 आणि हे पोलीस इथं दम देते. हे म्हणतात मीडियात गेले तर मग आम्ही बघू. म्हणजे अशा पद्धतीने चालले. आता तुम्ही सगळे पोलीस भरतीला चालत ना तुम्ही, अजून कोणाकोणाला काय काय अडचणी वाटल्या त्या मुलींना ज्यांना आवडत पडते अगोदर टायमिंग सुरू करायचे, मग नंतरला सिटी वाजवायची. मग आता मला कमीच येणार ना, वाढणार कसं काय याच्यात? अगोदर स्टार्ट नंतर सिटी. स्टार्ट आणि सिटी सोबतच असते ना म्हणा. टायमिंग लावणार मग आता जर असा गोंधळ होत असेल कशी काय पोलीस भरती व्हायची? एक तर 9,000 मुलं बोलवलेत, आतमध्ये कोणाला येऊ देणार, कोणी व्हिडिओ काढायचं नाही, पोलिसांसोबत बोललं तर वाद घालते. कोणाकोणाला काय काय धमकी दिली मागाशी ते काय म्हणले? तुमचं करिअर खराब होऊन गेलं असं बोलतोय. नावं घ्या यांची, नावं घ्या. तुम्ही असं दबाव येऊ नका म्हणे, तुम्ही तुमचं करिअर खराब होऊन जाईल असं तुम्ही जर काही बोलले तर काय होईल ना बघू आपण. लई करिअर पडलेत म्हणा, फक्त पोलिसच आयुष्य नाही सगळं. बघू आम्ही वेगळा विषय. आणि हे अशी पोलीस भरती होण्यापेक्षा न झालेलं चांगलं ना. हे अलीकडे जाऊ दे, त्यांना गाडी जाऊ दे. 8 वाजता बोलवता, 2 वाजता बोलवता. दुपारच्या उन्हात पाहायचं नाही सांगितलंय त्यांनी. तात्पुरता तसा मंडप टाकलाय साधा, त्याच्यात सुद्धा बोलवता आणि आपलं 2 वाजता बोलवता माहिती का? सांगा 8 वाजता बोलवता आणि आपलं 2 वाजता बोलवता माहिती का? आतमध्ये नाश्ता पाणी काही सांगितलं नाही. जी ऑफिसनं सूचना दिल्यात यांना की यांना ग्लुकोजचं पाणी द्या आपल्या पैशानं, यांना चहा नाश्त्याची सोय करा. पाणी तरी आहे का आतमध्ये? पाणी दिले फक्त. संडास बिंडास आहेत का व्यवस्थित? म्हणजे वॉशरूमची सुविधा नाही. 9,000 मुलं आहेत वॉशरूमला, वॉशरूमला जाऊन येत नाही. आता हे प्रॉब्लेम आहे का आम्ही सांगतोय का? याच्यात आमचा काही फायदा नाही. जर मुलांना जर तुम्ही वॉशरूमला जाऊ देत नाही, जर ग्लुकोजचं पाणी डीजीपी ऑफिसनं सांगितलं द्यायचं नाही, द्यायचंय आणि हे देत नाही, नाश्त्याची सोय नाही, काहीच नाही. काय का? हा अजून काय फळं बॅगा आत नेऊन देत नाहीत ना? फळं नेऊन द्यायला काय अडचण असेल यांना? खायची गोष्ट आहे ना, खायचं नाही का? माझा वेळ सकाळी 8 वाजता त्याला खायला काय? खायला काही नाही, स्वतःचे फळं ते खाऊ शकत नाही. ते थोडं अलीकडे अलीकडे आहे, त्यांना जाऊ दे. स्वतःची जर बॅग घेतली यांना फळं खाऊ द्यायची नसतील तर काय काय बोलायचं काय आपण? अजून काय अडचण आहेत? मोबाईल तर वापरू देत नसतील, व्हिडिओ काढून घड्याळाला काय अडचण आहे आता? म्हणजे घड्याळच बघू देत नाही. टायमिंग पडू देत कळत, त्यामुळे ते टायमिंग नाही म्हणते. उघड करप्शन चालू आहे असं म्हणू शकतो आपण की एखादा मुलगा 33 सेकंदात कसा पळतोय? म्हणजे 2 मिनिटं लागले एक जणाला. टॉपर काय 40 मार्क नाही नाही हे अशा पद्धतीने नसते भरती होत. बोगस चालू आहे मुंबईवाल्यांचं नियोजन. काल आम्ही पुणे ग्रामीणला गेलो होतो, खरोखर चांगलं नियोजन होतं. म्हणजे त्यांची जेवणाची सोय केली, नाश्त्याची सोय केली, बिस्किट दिले, ग्लुकोजचं पाणी दिलं, अनलिमिटेड. यांचं स्वतःच खाऊ देणार, यांच्या बापाच्या पैशाचं यांनी आणलेलं ते त्यांना खाऊ देणार. दिवसभर उन्हात पळवत आहेत, या मुंबईच्या कडक उन्हात. ऊन आहे, यांनी ठीक आहे मंडप लावलाय, पण स्वतःच खाऊन तर द्या. खाल्ल्याशिवाय कसं पळायचं त्या मुलांना? आता हा मुलगा आहे सगळीकडे क्वालिफाईड, याला इथं हाईट मध्येच काढला. पण ह्याने पुरावे आणले दाखवायला की इथं मी बाकीच ठिकाणी मैदानी चाचणी देऊन आलोय. हे त्याने मार्क दाखवले की कोणत्या याला किती पडलेत त्याला. हे त्याचे मार्क आहे तिथं. दाखवलं होतं का तिथं? कितीला पडले पण काहीच नाही केलं तिथं. काय बोलले ते फक्त मला डबल चेकिंगला नेलं हाईटला आणि त्यांना म्हणा एक तर तुम्ही रॉंग असेल तर बाकी अपात्र म्हणून अपात्र माझ्या एक अपात्र लिहून दिला आणि मग बाहेर काढला. त्यांना सांगायचं होते तुम्ही डुप्लिकेट असेल ना तर ते डुप्लिकेट असतील, चला म्हणा सोबत करूया म्हणा. आणि ते क्वालिफाय आहे. काय तर इथं मुंबईवाल्यांनी काढले. हे बाबा हे पण सर मुंबईचे बाकी फक्त हा एक सिंधुदुर्ग आहे, बाकी मुंबई. आता ज्यांची उद्या आहे ना ग्राउंड, ते कमीत कमी तिथं आवाज उठत. मी थांबतो इथं, मुक्कामीच थांबतो. आज काय होईल ते होईल. पण हे असं नाही ना, तुमचे झाले ना 2 वर्ष गेली. आता जे पहिले 30च्या पुढे आले त्यांचं तर संपलं. त्यांनी कशी द्यायची आता? त्यांना पुढचा चान्सच नाही.
थोडंसं ट्रॅकच नाही सर जॉगिंग सारखं कितीचा ट्रॅक आहे? म्हणजे ते पळायला असं येतच नाही डायरेक्ट पळता थोडंसं पळताच येत नाही डायरेक्ट ट्रॅक खालीवर पायवा ते डायरेक्ट जागेवर गोल आहे. म्हणजे चौकोनी केलेत का गोल करण्याऐवजी असं? पूर्ण गोल म्हणजे एका बाजूला बॉडी गेली आणि एका बाजूला पूर्ण झुकते अशी हा पळताच येत नाही. व्यवस्थित नाही ट्रॅक केला तिथं पैसा थोडी हे झालेली वाटतं. ठीक आहे थांबा आपण भेटू त्यांना काय म्हणणे त्यांचं बघू. याचा एकदम ते सेकंड आला ना असा एवढा तिथं थांबा. काल मुलांचे मार्क वाढून दिलेत, आजही वाशिमचे हिंगोलीचे पोरांचे फोन आलेत, रायगडचे आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमचे व्हिडिओ काढा, सोशल मीडियात टाकले ना ते तुम्हाला झक मारून फोन लावते, भाऊ ये बाबा इथे ते आम्ही वाढून देतो. मग त्यांचं कॅमेरा ऑटोमॅटिक चालू होतो. त्याच्यामुळे सोशल मीडिया वापरा. नुसतं इंस्टाग्रामला तिकडे रील टाकायच्या भांगार मुंगार त्याच्यापेक्षा हे कामच टाका ना. तुमची अन्याय झाली का आम्ही टाकायचे का? किती जणांच टाकणार मी? तुमचे टाका ना, ते बरोबर टाकतील. ते तुम्हाला फोन लावते, झालं भाऊ ये बाबा इथं. इतर ठिकाणी सुद्धा जर कुठं प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही उद्या जेव्हा जाणार आहेत तेव्हा जर प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तिथं सुद्धा ते टाका. त्यांना पहिली गोष्ट त्यांना व्हिडिओ मागा की आम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग बघू द्या. कदाचित काय होतं 12-14 सेकंदात जर गोंधळ असेल 2 सेकंद आपल्या लक्षात येत नाही तर ते सोडून द्या तिथं. जर आपल्यालाच कमी मार्क आले तर आपण जास्त वेळ काढले तर सोडून द्यायचा. पण नाही तर तिथंच थांबायचं, वरिष्ठांना भेटायचं. नाही भेटू दिलं तर सरळ त्यांच्या बोर्डच्या बाहेरून व्हिडिओ काढायचा. ते म्हणले का नाही काढायचं ते पण येऊ द्यायचं की कसं काय नाही म्हणतोय, कोण नाही म्हणतो त्याचा थोबडा दिसू द्या. भ्यायचं नाही, कळलंय सगळ्यांनी? ठीक आहे. आता ज्यांचे प्रॉब्लेम आहे तिथंच थांबा, ज्यांचं उद्या येते थोडे निवांत बसून विश्रांती घ्या. आणि ज्यांचं झालंय, ज्यांना असं वाटतंय की मला एवढेच होते माझं झालंय ते निघून जातात. ठीक आहे. खाणं पिणं जरा चालू ठेवा, वॉकर ऊन पडते, फळं बिळं घेऊन ठेवा. आजचं माहित नाही मला, उद्या त्यांच्या बापाला मी फळं खायला लावतो. फळं खाऊ देत नाहीत म्हणजे का? कॅरी बॅग मध्ये घेऊन जाऊन देतो. कॅरी बॅग नाही, हातात घेऊन जावं. आता 2 फळं आता एवढ्याले पोर आहेत. आता हा आज पोरगा पहिलवान दिसतोय, ह्यानं काय 2 केळं खाऊन कसं दिवस काढायचं? कॅरी बॅगला काय प्रॉब्लेम आहे? एवढी प्लास्टिक बंदी करायची तिकडे करा ना म्हणा, तिथं नावालाच आहे. ही असे सॅप पण वापरून देत नाही. सगळं बाहेर जास्त नाही तर काहीच नाही. हातात घेऊन जायचं. अगं ही काय पद्धती? मग घड्याळाला काय अडचण येते त्यांना? साध्या घड्याळाला असे मेटलवाले टायमिंग समजतो ना, आपण टायमिंग लावणार 100चा, पण आपण थोडा केला टाइम लावून पडतात ना मुलं. मग तिथे सांगा दाखवतात की आमचा हा टाइम आला मी या त्याच्यामुळे तर घड्याळ वापरू द्यायला काय प्रॉब्लेम मला कळत नाही. मोबाईलचं ठीक आहे बाबा, आतले तुमचे व्हिडिओ नाही येऊ द्यायचे, प्रायव्हसी महत्वाचा विषय. पण घड्याळ वापरायला काय अडचण नाही. मी म्हणतो ठीक आहे ना, तुम्हाला तिथंच लढ नाही डिजिटल वापरू द्यायचं कॅमेरावाले, हे असं वापरायला काय हे अडचण नव्हतं नेऊन दिलं साधं. नाही. ह्या अशा घड्याळी काय अडचण आहे त्यांना? लिखी जरा म्हणा आम्हाला काय प्रॉब्लेम काय नाही. शंभरचा टायमिंग त्यांना वाटलं याला माहिती होतं. उद्याचे वाले आहेत ना, चांगले फळं बिळं घेऊन ठेवा, पाणी बॉटल ठेवा, ग्लुकोज ठेवा. इथं वॉकर गरमी असते आपल्या तिकडे गावासारखं नाही. इथं 80 पोरं म्हणजे 1600 एका वेळी किती मुलं सोडतील? 150 पोरं 150 मुलं सोडलं कसं काय? एकमेकांना पळताच अंगावर येत येणार नव्हतं नाही, पळताच येणार नाही. बाहेरून मारायला पळताच येत नाही. जे पुढचे त्यांचं ग्राउंड चांगलं येऊ शकतं ना, जे मग माग राहिले ग्राउंडच्या बाहेर जायचं नाही. सगळे नियम ग्राउंडच्या बाहेर गेली तिथून बोलू नका ना म्हणा. 9,000 बोलवता कशाला इकडे? बापू ठीक आहे.